स्वामी समर्थांना लोक एवढे का मानतात किंवा बाकी इतके पण गुरु आहेत, पण स्वामी समर्थांच्यावर लोकांची इतकी श्रद्धा का आहे? याचं सर्वात मोठं एक कारण म्हणजे स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना दिलेले चमत्कारी अनुभव. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांकडून त्यांना आलेल्या प्रचितीबद्दल आपण ऐकलंच असेल. जे स्वामींची भक्ती करतात, त्यांचे नित्यनेमाने नामजप करतात, त्यांना आपोआपच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते. आणि ते कोणत्याही संकटात असतील, अडचणीत सापडले असतील तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. ह्या स्वामींच्या उक्तीप्रमाणे स्वामी पाठीशी उभे राहतात आणि त्याची जाणीव नक्कीच त्यांच्या भक्तांना येते. अगदी आपण आईपासून लांब जरी असलो किंवा आईची कमतरता जर आपल्याला जाणवत असेल तर आईच्या रूपामध्ये सुद्धा स्वामी आपल्याला भेटतात. श्री स्वामी समर्थ महाराजांना ज्यांच्या आयुष्यामध्ये असंख्य लीला करायच्या असतात, चमत्कार करायचे असतात आणि पात्रतेपेक्षा जास्त जर कोणाला द्यायचे असेल तर महाराज बरोबर शिष्य म्हणून आपल्या सेवा मार्गात बोलावून घेतात असं म्हटलं जातं. स्वामींची सेवा कशी करायची, सेवेचे कोणकोणते मार्ग आहेत, यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ यापूर्वीच बनवला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर शुद्ध मनाने तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल आणि त्यांची कृपा आपल्यावर असेल तर अशक्यही शक्य स्वामी करतात याचा आपल्याला प्रत्यय येतो. तुम्हाला जर स्वामींपर्यंत पोचायचे असेल किंवा स्वामींचा वरदहस्त जर तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी कोणतीही मोठी विधी किंवा होम यज्ञ करायची गरज नाही किंवा खडतर असा उपवास करायची सुद्धा गरज नाही. तर अंतःकरणातून नित्यनेमाने तुमच्या मुखातून जर स्वामी समर्थांचे नाव घेतले तर नक्कीच तुम्हाला स्वामी भेटतील. कारण स्वामींचं आणखी एक बोधवाक्य म्हणजे हम गया नहीं हम जिंदा है. आणि याच कारणामुळे श्री स्वामींना समाधीस्थ होऊन 150 वर्ष उलटून गेली तरीही स्वामींचे भक्त कित्येक पटीने आज वाढतच आहेत. अलीकडच्याच काळात म्हणजे 1856 ते 1878 या 22 वर्षांच्या कालखंडात स्वामी हयात असताना त्यांनी कित्येक चमत्कार करून दाखवले. मंगळवेढ्यातील बसप्पा तेली या दारिद्र्याने गंजलेल्या गृहस्थाचे स्वामींनी दारिद्र्य दूर केले. बसप्पाने जंगलात पकडलेल्या सापाचे सोन्याच्या लगडीत रूपांतर केले आणि त्याचे जन्मांतरीचे दारिद्र्य दूर केले. आणखी एक चमत्कार सांगायचं म्हटलं तर कोकणातील राजापूरमध्ये राहणारे स्वामीसुत हरिभाऊ यांचे मित्र श्री पंडित यांना व्यवसायात नुकसान झाले होते. स्वामींना कर्जमुक्तीचे घराणे घातल्यानंतर खरंच 8व्या दिवशी स्वामींनी आपला चमत्कार दाखवला व श्री पंडित यांना कर्जमुक्त केले. या व अशा असंख्य लीला महाराजांनी करून दाखवल्या. स्वामी समर्थांनी कोणते चमत्कार करून दाखवले होते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आजही स्वामींनी आपले अवतार कार्य संपवले नाही. आज देखील ते भक्तांच्या पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करतात आणि हे पुण्यकार्य ते करतच राहतील. आजही जे स्वामी समर्थांची भक्ती करतात त्यांचा उद्धार स्वामी अनेक मार्गातून करत आहेत आणि याच कारणामुळे आजही लोक स्वामी समर्थांना एवढे मानतात आणि त्यांच्यावर अपार श्रद्धा ठेवतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.